एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। लातूर बसस्थानकात चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। बसेस अडवत भाडेवाढ रद्द करण्याची शिवसेनेनं मागणी केली आहे। राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शिवसेनेने दिलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांशी खरंतर बातचीत केली आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। एसटी तिकिटाच्या दरवाढीमध्ये राज्यातून विरोधाच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता लातूरमध्ये सुद्धा शिवसेना उभाटा ही या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि आज लातूर शहरातील बसस्थानकावरती त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते उभाटाचे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी बसस्थानकामध्ये उतरलेले आहेत। काय सांगाल, आज आपण काय आंदोलन केलेलं आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत? निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत ह्याने आपला असली चेहरा दाखवायची सुरुवात या शासनाने केली आणि सामान्य माणसाच्या खिशाला झळ लावायची 15% दरवाढ एसटीच्या या दरवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्याचा जाहीर निषेध आम्ही इथं या प्रसंगी केलोच आहे। एसटीमध्ये सुविधा द्यायचं तर बाजूला राहिलं, कारण एसटीची अवस्था अशी झाली आहे की बसस्टँड व्यवस्थित नाहीत, एसटी व्यवस्थित नाहीत, एसटीच्या प्रवाशाला संरक्षित प्रवास करू शकतो ह्याची शाश्वती नाही। पण एसटीची दरवाढ करून सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला मारायचं काम या शासनाच्या वतीने केलं आहे। त्याचा इथं चक्काजाम आंदोलन करून आम्ही जाहीर असा निषेध केला आणि एसटीची दरवाढ कमी करावी, नाही कमी केली तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन केलं जाईल असं मी लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सांगतो। इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर पूर्ण शिवसेना वतीने चक्काजाम आंदोलन झालं। याच्या पुढे जर शासनाने ताबडतोब आमची दखल नाही घेतली तर यापेक्षा सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करणार। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।